नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 23 ऑगस्ट 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, वाईट सवयी तुम्हाला जडवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहा. अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. आपल्या वेळेची किंमत समजा. त्या लोकांमध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत. असे करणे भविष्यात तुम्हाला समस्यांच्या व्यतिरिक्त काही देणार नाही. सोशलाइज होण्याची चिंता, भीती तुम्हाला उदास करेल. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहीशी करा. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मनशांती ढळेल. वृषभ राशी, आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. आज तुमचा जोडीदार तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. धाकटा भाऊ किंवा बहीण तुमच्याकडे सल्ला मागतील. काही जणांना अर्धवेळ कामे मिळतील. मिथुन राशी, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचे किती महत्त्व आहे याची जाणीव तुम्हाला आज होईल. आज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते. यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही व्हाल. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम होऊ शकता. फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. कर्क राशी, या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. ही यात्रा तुम्हाला मानसिक तणावही देऊ शकते. नोकरीपेशा लोकांना आज ऑफिसमध्ये इतर गोष्टी वाचण्याची आवश्यकता आहे. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामाला करण्यात समर्थ होऊ शकत नव्हता. शारीरिक आजारातून बरे होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे, परंतु धनाला घेऊन इतके गंभीर होऊ नका की आपल्या नात्यालाच खराब कराल. घरातील प्रलंबित कामे आज तुमचा बराच वेळ खातील. सिंह राशी, जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहेत त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल, परंतु तुमच्या आजूबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका. कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केलीत तर सहकाऱ्यांना राग येऊ शकतो. कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणता आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. या रिकाम्या वेळात
आज तुम्ही काही खेळ खेळू शकता किंवा जिममध्ये जाऊ शकता. सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा, अन्यथा भीतीच्या, काळजीच्या भयंकर अशा राक्षसाशी सुरू असणाऱ्या आपल्या लढ्यामध्ये आपण त्या दुष्ट प्रवृत्तीचे निष्क्रिय आणि निर्दयी बळी होऊ शकता. कन्या राशी, व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. तुमच्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो, ज्या कारणाने तुमचा काही वेळ खराबही होईल. क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतित करू शकतात, त्यामुळे तुम्हाला हॉस्पिटललाही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. तुमचा जोडीदार आज तुमची काळजी घेईल. थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचा दिवस आनंदी जाईल. तूळ राशी, या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे, अन्यथा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो. या राशीतील व्यक्तींना कुठल्या जुन्या गुंतवणुकीमुळे आज नुकसान होण्याची शक्यता आहे. जे लोक घरापासून बाहेर राहतात, आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे, नाही तर नश्वर देहाचा उपयोग तो काय, ही बाब लक्षात ठेवा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणीवर मात करणे शक्य होईल. परदेशात असलेल्या नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल आणि तुम्ही भारावून जाल. वृश्चिक राशी, कार्यक्षेत्रात कुणाशी जवळीकता ठेवू नका, तुमची बदनामी होऊ शकते. जर तुम्हाला कोणासोबत जोडायचे आहे तर ऑफिसपासून दूर राहूनच त्यांच्याशी बोला. आज तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवताना तुम्हाला असे वाटेल की तुम्ही त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी प्रदान करेल. घरातील सणांचे, उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. धनु राशी, सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी घरी नातेवाईकांची गर्दी होईल. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे, कारण तुम्ही सदा सर्व काळ कुटुंबियांच्या सहवासात असाल. आज ऑफिसमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाहीत. तुमचा कोणी खास आज तुमच्या समोर विश्वासघात करू शकतो, त्यामुळे तुम्ही दिवसभर चिंतेत राहू शकता. घरातील लहान सदस्यासोबत आज तुम्ही वेळ घालवू शकता. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित असे फायदे असतात आणि आज तुम्हाला त्याचा अनुभव येईल. अनेक चिंतांनी ग्रासल्यामुळे तुमची प्रतिकार क्षमता घटेल आणि विचारशक्ती खुंटेल. सकारात्मक विचारसरणी बाळगून या आजाराशी सामना करण्यासाठी स्वतःला उत्तेजन द्या. तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा, त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. मकर राशी, महत्त्वाचे जमीन विषयक व्यवहार
आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका, नाहीतर तो मानसिक आजार बनेल. दानशूर कार्यात स्वतःला झोकून द्या व त्यायोगे नकारात्मक विचारावर मात करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. यासोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकता. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. कुंभ राशी, अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता, परंतु तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यास तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी. हुशारीने गुंतवणूक करा. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास प्रोत्साहन देतील. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. मीन राशी, तुम्हाला नेहमी जे काम करायचे होते ते काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. तुमच्याजवळ वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही असे काही करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. आरोग्य एकदम चोख असेल. प्रश्नामुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या मित्रमंडळींचे विश्व स्वर्ग बनेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.